नमस्कार. मी डिझायर कोचिंग क्लास येथील दाणगे सर आपणाशी काही हितगुज करू इच्छितो. तर आजच्या त्या विषयावरती आपला विषय आहे क्लासचे बॅच टीचर. तर बॅच टीचर जसं आपण स्कूलमध्ये क्लास टीचर म्हणतो, तर इथे आपण डिझायरमध्ये त्याला बॅच टीचर अशा पद्धतीनं संबोधलेलं आहे. तर बॅच टीचरच्या संदर्भामध्ये बघा, डिझायरमध्ये विद्यार्थ्यांची जी अटेंडन्स आहे ती 4थ्या वर्गाची जर सोडली तर 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांची जी अटेंडन्स म्हणजे प्रेझेंटी आहे, ती प्रेझेंटी ही क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव घेऊन किंवा रोल नंबर घेऊन न घेता तिथे क्लासचा पूर्ण वेळ हा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पूर्ण मिळाला पाहिजे. तर त्या उद्देशाने आपण क्लास सुरू होण्याच्या आधी डिझायरच्या प्रीमॅसेसमध्ये त्या ठिकाणी थंब मशीन लावलेले आहेत. आणि या थंब मशीनवरती प्रत्येक विद्यार्थ्यानं क्लासमध्ये जाण्यापूर्वी थंब लावून आपण आपली प्रेझेंटी द्यायची आहे आणि क्लासमध्ये जायचं. सपोज एखाद्या वेळेस एखादी व्हॅन किंवा एखादा विद्यार्थी हा वेळेनंतर पोहोचला, टायमाच्या नंतर 2-3 मिनटं झाले, क्लास सुरू झालेला आहे आणि विद्यार्थी पोहोचला, तर त्याने थंब न देता त्याने सरळ पहिल्यांदा क्लासमध्ये जावं आणि क्लास संपल्यानंतर मग परत जाताना त्याने प्रेझेंटी म्हणून तो किती वाजता आला यासाठीच तो म्हणजे नोट डाऊन केला जात नाही, तर तो प्रेझेंट आहे त्यासाठी आपला थंब द्यायचा आहे. तर क्लासला येण्यापूर्वी थंब द्यायचा आहे किंवा नाही झालं येण्यापूर्वी एखाद्या दिवशी उशीर झाला तर क्लास संपल्यानंतर जाताना आपण थंब द्यायचा आहे. थंब नाही लागला तर तिथे एक रजिस्टर आहे, त्या रजिस्टरवरती आपल्याला नोंद करायची आहे की आपला रोल नंबर आणि नाव लिहायचं आहे आणि माझ्या थंब लागला नाही, आणि तशी सूचना ऑफिसमध्ये येऊन आपल्याला थंब न लागण्याचं जे काही कारण आहे ते शोधलं जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा ते अपडेट करून दिल्या जाईल, म्हणजे जेणेकरून तुमचा थंब लागेल. तर ही गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकानं डेली थंब लावणं हे गरजेचं आहे. जर आपण थंब लावला नाही आणि क्लासमध्ये आहे तरी तुम्हाला आपण ऑप्शंट आहे असं संबोधलं जाईल. तर त्यासाठी आणि त्यामुळे ऑप्शंटीमध्ये आपलं नाव येऊन आपल्याला क्लासमधून, ऑफिसमधून किंवा बॅच टीचरकडून तुम्हाला फोन येईल. तो आल्यानंतर आज आपला मुलगा प्रेझेंट नाही आहे, तर आपल्याला वाटेल आश्चर्य की नाही माझा मुलगा तर हजर होता, परंतु त्याने थंब न दिल्यामुळे तो ऑप्शंट लागलेला आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यानं आठवणीनं आपल्या मुलांना आपण नेहमीसाठी एक आठवण द्यायची आहे की थंब लावला किंवा नाही लावला तर त्याची आठवण द्यायची आहे. दररोज त्याने ते थंब लावूनच आपण क्लासमध्ये बसावं किंवा जाताना तरी थंब लावावा. आता यामध्ये परत आणखी जर समजा आपला मुलगा आज काही कारणास्तव आज गैरहजर आहे, तर बॅच टीचरला आपण पालक या नात्यानं माझा पाल्य हा आज या कारणानं शक्यतोवर ऑप्शन ठेवू नका, परंतु जर काही सबळ कारण असेल, महत्त्वाचं कारण असेल, तर विद्यार्थी तिथं गैरहजर राहिला तर बॅच टीचरला आपला एक मेसेज हवा आहे की आज या कारणामुळे माझा या नावाचा पाल्य हा उपस्थित राहू शकत नाही, म्हणजे जेणेकरून टीचरला ती पूर्वसूचना मिळू शकेल आणि त्यांना टीचरला तुम्हाला पुन्हा फोन करण्याची गरज भासणार नाही. तर शक्यतोवर गैरहजर ठेवू नका, कारण जो सिलेबस आहे तो प्रत्येक दिवशी जो काही समजा टॉपिक आहे, आज एखादा विद्यार्थी सपोज सोमवारला अब्सेंट आहे आणि नेमका नवीन टॉपिक त्या दिवशी सुरू झाला, तर काय होईल की तो आपल्याला वाटते की फक्त माझा मुलगा सोमवारीच अब्सेंट होता, मंगळवारला तर तो हजर आहे, बुधवारलाही हजर आहे, परंतु पहिल्या दिवसचा टॉपिक त्याला तो पॉईंट समजला नाही, तर कडीला कडी दुसऱ्या दिवशी त्यावरच आधारित त्याच्या पुढची गोष्ट असते आणि मग मंगळवारचा तो डायरेक्ट तिथं पिरियडला येतो आणि मग त्या विद्यार्थ्याला त्या सब्जेक्टमधलं कदाचित म्हणजे समजू शकणार नाही. तर मग अशावेळी तो टॉपिक तिसऱ्या दिवशी तसंच आहे, कारण पहिल्या दिवसचं ते लिंक तुटल्यामुळे आणि त्यामुळे त्याच्या पुढचे पॉईंट्स हे त्याचे क्लिअर होण्यामध्ये त्याला अडथळे येऊ शकतात. म्हणून खूप अडचणी म्हणजे इम्पॉर्टंट असेल तर अशावेळी गैरहजर राहिलं तर आपल्या मित्राकडून
काय शिकवलं, कोणत्या विषयाचा कोणता पॉईंट आणि त्याच्याकडून त्याच्या नोटबुकवरून जर आपण ती माहिती घेतली आणि आपला तेवढा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दुसऱ्या दिवशीचं चांगल्या पद्धतीनं होमवर्क समजू शकते. आणि पालकांसाठी पुन्हा आणखीन एक सांगू इच्छितो की डिझायरचा कुठलाही अभ्यासक्रम किंवा कुठलीही माहिती ही विद्यार्थ्यांना मोबाईलवर बघून तुम्ही करा, कुठलाही अभ्यास मोबाईलवर बघून करा असं सांगितल्या जात नाही. आणि कृपा करून मुलांना मोबाईल हा खूप कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि मोबाईल स्क्रीनवरती आपला मुलगा हा कमीत कमी वेळेत कसा राहील यासाठी प्रत्येक पालकानं प्रयत्न केले तर नक्कीच विद्यार्थी पुस्तकाच्या सानिध्यामध्ये त्याला जास्तीत जास्त राहू द्या. आणि म्हणजे स्क्रीनवर जर जास्त टाईम त्याने खर्च केला तर त्याचा चिडचिडेपणा वाढू शकतो, तो त्रासू शकतो आणि त्याची जी स्मरणशक्ती आहे ती सुद्धा कमी होऊ शकते. तर असं होऊ नये, आपला पाल्य हा अधिक पुढे जावा. कधी कधी मुलं म्हणतात की मला हा पॉईंट समजला नाही. सपोज काय की एखाद्या पॉईंटवरती मुलगा अभ्यास म्हणजे क्लासमध्ये बसलेला आहे आणि त्यावेळेस त्याला थोडंसं एखादा पॉईंट कठीण वाटला तर तरी तो काय करतो, जाऊ द्या इथं नाही पाहू, आपण काय करू, हाच टॉपिक मोबाईलवर यूट्यूबवर टाकू आणि हा पुन्हा पाहू. म्हणजे ज्यावेळेस तो क्लासमध्ये बसलेला आहे तर त्याचं लक्ष काय, क्लासवरचा टायमिंग त्याचा पूर्ण तो फेल होऊन जाईल. त्या ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती मग पुन्हा तो टॉपिक टाकल्यानंतर तिथं पण कंटिन्यू कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही आणि तो टॉपिक त्याचा कम्प्लिटली मिस होऊ शकतो, कमी होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईलवरच्या यूट्यूबवरून मी टॉपिक तो क्लिअर करेल हे अपेक्षित धरू नका. संबंधित क्लासमध्ये कुठेही स्कूल असो क्लास असो तर आपला जो टॉपिक चालू आहे त्या टॉपिककडे टीचरकडे जो काही डाऊट वाटला तर त्याच वेळी टीचरला तो डाऊट त्या ठिकाणी जर आपण क्लिअर करून घेतला, विचारलं की सर हे कसं, तर आपला तो टॉपिक चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकतो. म्हणून कॉन्सन्ट्रेशन टीचरकडे असलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सांगा. आणि मोबाईलवरून आम्ही अभ्यास करतो ही गोष्ट नेहमीसाठी अजिबात चांगली नाही. हा एखाद्या वेळी खूपच एखादा टॉपिक त्याला तसं वाटला की हा खूपच कठीण आहे, मी खूप कॉन्सन्ट्रेशननं केलं पण मला काहीतरी आणखीन एखाद्या दुसऱ्या टीचरकडून अपेक्षित आहे की तो टॉपिक जर मी थोडासा ऐकला तर असं पूरक म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता. पण पूर्णतः मी त्या स्क्रीनवर मोबाईलवरून यूट्यूबवरून मी तो चॅप्टर शिकतो आहे असं करणं हे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थी हा नेहमीसाठीच क्लासमध्ये किंवा स्कूलमध्ये लक्ष न देता तो फक्त याच गोष्टीकडे लक्ष देईल की नाही मी घरी गेल्यानंतर मोबाईल घेईल, मोबाईल घेतला की मी त्या ठिकाणी सहज मी ते करू शकतो. तर त्याचा हा वेळ व्यर्थ जाईल आणि असं होऊ नये म्हणून पालकांनी कृपा करून मुलांजवळ मोबाईल हा कमीत कमी वेळ द्या. आणि म्हणजे जेणेकरून थोडंसं ग्राउंडवर जाऊ द्या, सायकलिंग करू द्या, त्याला काही व्यायाम करू द्या. या गोष्टीसाठी त्याला पूरक कसं आपल्याला सहकार्य करता येईल यासाठी प्रयत्न करूया. आणि बॅच टीचरला सुद्धा आपण तर बॅच टीचरचे जे मोबाईल नंबर आहेत हे तुम्हाला आम्ही ग्रुपवर आलेले असतील आणि आपल्या बॅचला कोणते बॅच टीचर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधायचा आहे. संवाद साधताना आपल्या काही अडीअडचणी असतील वर्षभरामध्ये कुठल्याही तर बॅच टीचरशी संपर्क साधा. कदाचित त्यांच्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमचं समाधान झालं नसेल तर ऑफिसच्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा विवेक सरांचा नंबर आणि माझा नंबर हा सुद्धा त्या बॅच टीचरच्या सोबतच खाली टाकलेला आहे. परंतु सर्वात पहिल्यांदा म्हणजे सर्व पालकांना विनंती आहे की बॅच टीचरशी आपण संपर्क साधावा किंवा ऑफिसच्या नंबरशी संपर्क साधावा. त्यानंतर तिथे समाधान न झाल्यास मगच विवेक सर किंवा माझ्या नंबरवरती आपण एक कॉल करण्यास हरकत नाही. नाहीतर मग कधी कधी एखादा पालक सर आज क्लास आहे का, ही गोष्ट आता म्हणजे आम्हाला अनेक काही गोष्टीचं या ठिकाणी मॅनेज करत असताना ही छोटीशी गोष्ट होती ती आपण सहज बॅच टीचरला किंवा आपल्या फ्रेंड्सला मुलाच्या फ्रेंड्सला विचारू शकतो की आज क्लास आहे नाही आहे, किती वाजता आहे. तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर जरूर नक्कीच फोन करा किंवा एखाद्या ठिकाणी बॅच टीचरकडून आपलं समाधान झालं नसेल एखाद्या विषयाच्या संदर्भात तर नक्कीच आपण समाधान करण्यासाठी आमच्या क्लासच्या वेळेच्या व्यतिरिक्त
शक्यतो क्लासचा टाईम टेबल आपल्याला आपल्या ग्रुपवरती टाकलेला असतो. त्या टायमिंगच्या व्यतिरिक्त जर आपण कॉल केला तर नक्कीच तो त्याच्यावरती आपल्याशी संवाद साधता येईल. क्लास सुरू असताना पिरियडवरती मोबाईल हा आम्ही रिसीव्ह करू शकत नाही, तर त्यामुळे आपला वेळ हा व्यर्थ जाऊ शकतो. तर कृपा करून वेळेचं बंधन पाळावं आणि मुलांना वेळेवरती क्लासला पाठवण्यासाठी आपण व्हॅन चालक किंवा आपण स्वतः आणत असला तर त्यामध्ये सुद्धा वेळेवरती आपल्या मुलाला कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहे. व्हॅनच्या संदर्भातही ज्या व्हॅन आहेत ह्या डिझायरच्या व्हॅन नाही आहेत. तर ह्या व्हॅन ह्या तुम्ही पालकांनीच आपली सोय व्हावी, विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून ह्या व्हॅन चालू केलेल्या आहेत आणि ते व्हॅन चालक गेले 7-8 वर्ष झाले व्यवस्थित रेग्युलर आणत आहे. आपलं समाधान आहे म्हणून त्या ठिकाणी ते व्हॅन चालक हे मुलांची ने-आण करत आहेत. त्यामध्ये आपण त्या व्हॅनमध्येच टाकावं, व्हॅनमध्येच ने-आण करावी असं कंपल्शन कुठेही नाही. कृपा करून याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मुलाची ने-आण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकांनी आपण स्वतः ती जबाबदारी स्वीकारायची आहे. कोणत्या व्हॅनमध्ये टाकायचं आहे, स्वतः आणायचं आहे का मुलाला सायकलनं पाठवायचं आहे यावरती आपण निर्णय घ्यायचा आहे. शक्यतोवर मुलांना 2 व्हीलर अलाउड नाही आहे, त्याची काळजी घ्या. कारण मुलांजवळ लायसन नसते आणि रस्त्याने अनेक ये-जा करणारे वाहनं अशावेळी अचानक काहीही घटना घडू शकते. ती होऊ नये यासाठी पालकांनी स्वतः ने-आण करावी अशी माझी या ठिकाणी आग्रहाची कळकळीची विनंती राहील की मुलांना वाहनं कुठलेही 2 व्हीलर मुलांजवळ किंवा दुसऱ्याच्या 2 व्हीलरवर जाणे हे टाळा आणि त्यामुळे जी होणारा अनर्थ आहे तो आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. ठीक आहे. ओके, धन्यवाद.